प्रयत्न करू. शब्दाची कमी नाही तुकाराम महाराजांकडे. तुकाराम महाराज एका ठिकाणी स्वतः सांगतात, तुका तरी सहज बोले वाणी आणि त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोलले तरी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडतो. एवढं सामर्थ्य तुकाराम महाराजांच्याकडे आहे, त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. असे शब्द प्रभू असलेले तुकाराम महाराज मग एकच शब्द पुन्हा पुन्हा का बोलतात? त्याचं कारण असं आहे, एकच शब्द ज्यावेळेस आपण पुन्हा पुन्हा बोलतो ना, त्यावेळेस त्याचे 9 कारण असावे लागतात असं शास्त्रामध्ये सांगितलं. पुढचा माणूस ऐकणारा बहिरा आहे. एकदा बोलल्यावर त्याला ऐकू गेलं नाही, आता त्याला किती वेळा सांगावं? किती वेळा सांगावं? त्याला ऐकू जाईपर्यंत सांगावं. किती वेळेस काय? 2-4दा का? अजून शाळेतल्या विद्यार्थ्याला शिकवित असताना कमळाचं किती वेळा शिकवावं? लक्षात येईल शिकवावं. नाही म्हणजे आमच्या गुरुजीला दुसरं काहीच आहे ना, रोज कमळाचं सांगतात आम्हाला. अरे बापू, त्यांच्यासाठी नाहीये, तुझ्या करता. म्हणून विद्यार्थ्याला शिकवित असताना एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलला तरी काही हरकत नाही. द्विरुक्तीचा दोष येत नाही. बहिऱ्या माणसांना सांगत असताना एकच शब्द पुन्हा पुन्हा बोला, पुनरुक्ती होत नाही. निमंत्रण सांगत असताना, आग्रहपूर्वक निमंत्रण सांगत असताना एकच शब्द पुन्हा पुन्हा बोला, पुनरुक्ती होत नाही. निश्चय सांगायचा असेल तरी पुन्हा पुन्हा सांगा. मी येणार म्हणजे येणारच, पुन्हा पुन्हा बोला. ते निश्चय बळकट होत जातो, पुनरुक्तीचा दोष येत नाही. असे अनेक कारण सांगितलेले आहेत. जवळजवळ 9 कारण सांगितले. एकाच शब्दाचे जर 2 अर्थ असतील तर, जर समजा आपल्या या गावामध्ये गंगाधर नावाचे 2 माणसं आणि त्या दोघांनाही आपल्याला मंदिरात बोलवायचं, तर आता कसं बोलवावं लागेल? एकदाच गंगाधर म्हणून भागल काय? नाही भागणार. तर दोघांच्या नावाने 2दा हात मारावा लागतो. नंगा गंगाधर, मोठा गंगाधर, छोटा गंगाधर, मोठा गंगाधर, खाल्ल्या गल्लीतला, वरल्या गल्लीतला, 2दा गंगाधर म्हणावं लागेल. आमच्या गावच्या शेजारी इकडून एक पिंपळगाव आहे, इकडून एक पिंपळगाव आहे. इकडच्या पिंपळगावला ठगे पिंपळगाव म्हणतात, इकडच्या पिंपळगावला येवले पिंपळगाव. आमच्या सप्ताहाची पत्रिका छापताना मी जरा हुशारी केली. नुसतं पिंपळगाव लिहिलं. मला असं वाटलं की हे समजतील आपलं नाव आहे, इकडचे समजतील आपलं नाव आहे. पण गंमत अशी झाली, इकडच्यांना वाटलं त्यांचं नाव आहे, तिकडच्यांना वाटलं ह्यांचं नाव आहे. दोन्ही आले नाही. 2 वेळेस जर ते छापलं असतं तर दोघांनाही वाटलं असतं की आमचं एक नाव आहे, त्यांचं एक नाव. म्हणजे हे पुनरुक्ती याला म्हणता येत. असे अनेक कारण आपल्याला पुनरुक्तीचे पाहायला मिळतात. बहिऱ्या माणसाला पुन्हा पुन्हा सांगा, काही हरकत. एकदा आळंदीला चाललो आणि बस स्टँडला थांबलो होतो एसटीची वाट बघत. एक माणूस दिसला ओळखीचा समोर. त्याला म्हणलं, चला ये ना का आळंदीला? ते म्हणला, ती आली बसा बसा. आळंदीचं काय, मला काही वेळच लागला नाही. मी म्हणलं, कशाचा विचार ना झालो, आळंदीला येता का नाही विचारलो. मला कालच्याच बाजारी पोरानं मसरडू आणले, मला 40,000चा आहे. काय सांगावं महाराज, मला पसा देणार आहे. अरे म्हणलं, मी हे मशीद अडतं. आळंदीला याचं धोरण. अशा बहिऱ्या माणसाला जर सांगायचं ठरलं तर किती भाऱ्या सांगा, किती भाऱ्या सांगा. एक माणूस असा मंदिराच्या पायरीला बसलेला बहिरा होता. दुसरा एक माणूस आला, ते बहिराच होता. आता देवाचं दर्शन घेण्याकरता ते बसलेल्या माणसानं त्याला विचारलं, म्हणजे देवाला चालला होता? त्याला काय ऐकू केलं? ते म्हणलं, नाही, देवाला चालला होता. हे काय विचारायला त्याला कळालं नाही. त्याला काय विचारलं? देवाला चालला होता. ते म्हणलं, नाही, देवाला चालला होता. आता बसणाऱ्यानं बसव. ते म्हणला, बरोबर, मला वाटलं की देवालाच चालला होता. कोणाचाच कोणाला वेळ नाही. म्हणून बहिऱ्याला जर बोलायचं असेल तर 2दा बोला, काय आहे. मग या ठिकाणी तुकाराम महाराज
काय कारण आहे की एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलतात? असे अनेक आरोप वगैरे म्हणतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती वगैरे. काय कारण आहे? तर इथं कारण असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात तर आम्ही दोन गोष्टीसाठी सावध. पहिल्यांदा संसाराबद्दल सावध झालो आणि नंतर परमार्थाबद्दलही सावध. तुम्ही आम्ही सगळे आंधळेपणाने संसार करतो, सावध संसाराच्या बद्दल कधी होतच नाही आणि म्हणून शेवटी आम्हाला पुन्हा पुन्हा संसार करायला यावं लागतं. पण जे लोक संसार करता करता सावध झाले ते लोक संसार सोडून देऊन मोकळे झाले, परमार्थाला लागले. सावध झालेला माणूस जास्त काळ परमार्थ करू शकत नाही, कारण संसारामध्ये जन्मभर करायसारखं काही नाही सावध झालेल्या माणसाला. आणि जे सावध झालं नाही त्यांना कुक्षित राहा, कचरा चिखल, मग आता काय करतात? म्हणून संसार नाशिवंत आहे हे कळावं, संसार दुःखरूप आहे हे कळावं, संसार क्षणभंगूर आहे हे कळावं, संसार आज आहे उद्या नाही हे कळावं. आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहीलच असं नक्की नाही, निश्चित काही नाही या संसारामध्ये. ह्या संसाराच्या गोष्टी कळव ना माणसाला. एक दिवस माणसाच्या जन्माला आलो आपण, दोन मार्ग आपल्या समोर आहेत, एक परमात्म्याकडे जाणारा आहे, एक संसाराकडे जाणारा आहे. जसं वाल्मिक ऋषीच्या समोरही दोन मार्ग होते, एक पुन्हा पहिल्यासारख्या हत्या करा, पुन्हा पहिल्यासारख्या चोऱ्या माऱ्या करा, आणि दुसरा एक मार्ग की नारद मुनीने सांगितलेला नामजप करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. या दोन मार्ग त्यांच्याही समोर होते. मग त्यांना एक मार्ग निरर्थक आहे असं कळलं म्हणजे एका मार्गाबद्दल सावध झाले ते, आणि मग संतांचं वचन ऐकून दुसऱ्याही मार्गाबद्दल काय झाले, सावध झाले. अशा प्रकारे संसाराबद्दल सावध व्हावं. माणसं संसाराबद्दल सावध होईच ना महाराज, अट्टासाने संसार करतात. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आया शंकरीचे प्रपंच